हॅलो नमस्कार सुप्रभात सर्वांना गुड मॉर्निंग। हे बघा सकाळचा व्ह्यू आमच्या इथून दिसत आहे। हा आमच्या गॅलरीतून इथला सगळा व्ह्यू दिसत आहे आणि सूर्योदयाची वेळ आहे। हे बघा माझ्या तुळशी आणि इथेच समोरच आमच्या समोर महादेवाचं मंदिर आहे, तेही खूप छान दिसतं आणि इकडच्या बाजूने सगळे समोर झाडीच झाडी दिसत आहेत। हे बघा इतकं छान वाटतं ना, हे सकाळ सकाळ एकदम प्रसन्न वातावरण दिसत आहे। महादेवाच्या मंदिराचा शिखर दिसत आहे। तसेच हे बघा हे माझं किचन एकदम क्लीन अँड क्लिअर। तुम्हाला वाटत असेल हे याच्यावरती काय आहे, परंतु हे ग्रेनाइटच तसे आहे। आता मी करणार आहे डाळ बाटी। त्यासाठी मी या ठिकाणी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 वाटी रवा घातलेला आहे। हा आहे ओवा, हे आहे मीठ आणि थोडासा खायचा सोडा आणि यामध्ये आता थोडं गरम करून तुपाचं मोहन टाकणार आहे। हे बघा मी तूप टाकलेलं आहे। आता सर्व हाताने ते एकजीव करून मस्त चोळून या पिठाला सगळीकडे तूप लावून घेत आहे। पिठाला अशा प्रकारे तूप लावून घेऊन याचा एक कणकेचा गोळा मळलेला आहे आणि तो झाकून ठेवून त्याच्यानंतर यापासून मी आता असे या प्रकारचे गोळे करून घेतलेले आहेत। बघा हे गोळे आपले तयार करून झालेले आहेत। तोपर्यंत मी साईडला पाणी गरम करून त्याच्यामध्ये हे गोळे ठेवून देत आहे आणि ते छान असे वाफवून घ्यायचे आहेत। पाण्यात शिजवून न घेता असे या प्रकारे वाफवून घेतल्यानंतर हे बघा इतके छान फुगले होते ना, हाताने चेक करून बघितले तर हाताला चिटकत नाही। मग हे तयार झालेले आहेत। मी गॅस बंद केला आहे, थोडे आता थंड होऊ द्यायचे। असे थंड होऊ दिलेले आहेत हे बघा आणि त्यामधले काही गोळे मी कट करून घेतलेले आहे। या प्रकारे मी अशा डाळबाट्या बनवून घेतलेल्या आहेत, खूप छान झाल्या होत्या। आता याला आपण तळून घेणार आहोत। तर कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे इकडे। तोपर्यंत त्याच्यासोबत खाण्यासाठी जे आमटी असते ते शिजवून घेतलेलं आहे, तेही तापलेलं आहे। बघा आता मी डाळबाट्या सर्व तळून घेणार आहे। छान दोन्ही साईडने खरपूस अशा मीडियमवर गॅसवर तळून घेतलेल्या आहेत। अशाच प्रकारे मी सर्व डाळबाटी तळून घेते। डाळबाटी तळताना थोड्या मीडियम टू हाय फ्लेमवर तळायच्या, लय जास्त करून अशा लो फ्लेमवर पण तळायच्या नाहीत आणि जास्त हाय फ्लेमवर तळल्या की त्या मधून कच्च्याच राहतात। त्यामुळे थोड्याशा मीडियम गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत। आणि डाळबाटी इतकी छान अशी त्याला लेयर्स पडले होते आतून, खूप खुसखुशीत झालेल्या। हे बघा अशा प्रकारे केले ना खूप खुसखुशीत होतात। या ठिकाणी मी एक बॅच तळून घेतलेली आहे। अशाच प्रकारे मी पुढील सर्व डाळबाटी तळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता थोडंसं तेल तापवून घ्यायचं, नंतर दुसरी बॅच सोडताना तेल तापल्यानंतर परत गॅस स्लोच करायचा आहे, मीडियम ठेवायचा गॅस इथं आत्ता माझा। आणि त्याच्यानंतर दुसरी ही बॅच मी या ठिकाणी तळून घेत आहे। त्यानंतर हे बघा हे तुम्ही बघू शकता इतके खुसखुशीत झालेले आहेत, गरम आहे। इतके सहजतेने हे होते ना, एकदम छान झालेले आहेत। या ठिकाणी मी आता बघा डाळबाटीचा चुरमा पण करणार आहे। त्यासाठी मी मिक्सरच्या जारमध्ये थोडेसे डाळबाटी घेतली होती, त्याच्यामध्ये टाकण्यासाठी थोडे ड्रायफ्रूट्स कट करून घेतले होते आणि याच्यातच तो गूळ घालून मी डाळबाटीचा चुरमाही केला होता। इतका छान झाला होता हा चुरमा, खूपच अप्रतिम असा होता। इकडे मी वरण झालेलं होतं, डाळबाटी खाण्यासाठी